यवतमाळ येथे झालेल्या कोट्यवधी कामांवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यवतमाळतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निधी वाटप, टेंडर प्रक्रिया आणि कामाच्या अंमलबजावणीत पारदर्शकतेचा अभाव असल्याची चर्चा विविध स्तरातून होत आहे. 2025-26 या कालावधीत मजूर सहकारी सोसायट्यांना नेमकी किती कामे देण्यात आली याबाबत स्पष्ट माहिती समोर आली आहे. सुमारे 200 कोटींची कामे झाल्याचा दावा केला जात असताना प्रत्यक्षात केवळ 7 कोटीचा निधी मिळाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आर्थिक व्यवहारावर संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे जवळपास 90 कोटीचा निधी एकट्या नेर तालुक्यात खर्च झाल्याची चर्चा असून इतर तालुक्यांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहेत. तसेच शहरातील जुन्या पोलीस इमारतीतील स्क्रॅप टेंडर न काढता विकल्याचा आरोप असून लाखो रुपयाचा गैरव्यवहार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान टेंडर प्रक्रियेत अनियमितता, सोयीच्या ठेकेदारांना कामांचे वाटप तसेच काही कामांमध्ये मोजमाप पुस्तिकेची माहिती उपलब्ध नसल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. विश्रामगृहाच्या देखभालीकडे दुर्लक्ष आणि निधीच्या वापराबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक व विविध संघटनांकडून होत आहे. प्रशासनाने पारदर्शकता राखत या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.